पाहणार आहोत पॅन्टचे दोन फ्रंट कशा पद्धतीने जोडायचे असतात. अशा पद्धतीने आपली पॅन्ट रेडी झालेली आहे. बघा, हा एक फ्रंट आपला रेडी झालेला आहे. हा दुसरा फ्रंट पण आपला रेडी झालेला आहे. आता हे दोन्ही फ्रंट आपल्याला एकमेकाला जोडायचे. हे दोन्ही फ्रंट आपण ऍडजस्टेबल केलेले आहे. त्याच्यासाठी काय करायचंय, हे जी चैन असलेली बाजूचा फ्रंट आहे तो आपल्याला असा उलटा करायचा आहे. असा उलटा करायचा आहे आणि ज्या फ्रंटला चैन नाही आहे हा फ्रंट असा सवासाच ठेवून या उलट्या फ्रंट मध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि ही बाजू अशी आपल्याला इथं जुळवायची. त्यानंतर आपण काय करणार आहोत, इथून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. इथून आपल्याला अशी शिलाई मारायची. ती शिलाई मारत मारत आपल्याला इथपर्यंत यायचंय आणि त्यानंतर इथं आपलं कमरेचं माप किती आहे तेवढं टाकायचंय. आता या केस मध्ये माझं कमरेचं माप आहे 17 इंच. तर 17 इंच मार्क करून अशी शिलाई इथं जोडायची. तर चला आता आपण पाहूया की कशा पद्धतीने दोन फ्रंट एकामेकाला जोडायचे. हे बघा, आता आपण याला जोडणार आहोत. इथे मी अशी पिन लावून घेतलेली आहे. जिथे चैन सुरू होती आहे इथून आपल्याला मार्क करून कमरेचं माप टाकायचे. माझ्या या पॅन्टच्या कमरेचं माप आहे 17 दुनी 34. 17 इंचावर इथे येत आहे, पण मी 17 इंच नाही करत आहे, मी 33 लाच मार्क करतोय. कारण इथे इलास्टिक आहे, ते ऍडजस्ट होण्यासाठी मी टाईट करतोय पॅन्ट. तर चला आता आपण शिलाई मारूया. इथं आपण व्यवस्थित मारून घेतलेलं आहे. या टिपीच्या या साईडला टिप मारायची आपल्याला, म्हणजे पलटी केल्यानंतर हे बाहेर दिसणार नाही. इथून इथपर्यंत मी कच्ची शिलाई मारून घेतोय, कारण हे आपल्याला उसवायचे आहे नंतर. अशा पद्धतीने जॉईंट झालेला आहे. परत आपल्याला डबल शिलाई मारायची. त्यानंतर ही चेन आपल्याला इथं अटॅच करायची आहे.
इथं पण आता आपण टीप मारून घेतलेली. तर आपण याला ओपन करूया. आता हे आपल्याला असं खोलायचंय. खोलल्या हे आता आपले एकदम मस्त जॉईंट झालेले. इथं पण प्रॉपर जॉईंट झालेलं आहे. ठीक आहे. आतल्या बाजूला पण इथं आपण जॉईंट करून घेऊया असं. इथे जर जास्त जाड वाटत असेल हे कॅनव्हास आपण कट करून टाकायचं. हे जर जाड वाटत असेल तर हा कपडा थोडासा पातळ आहे त्याच्यामुळे ते नाही कट केलं तरी फरक पडणार नाही. तर ही बाजू आपली ही पॅक झालेली आहे. आतून इथे चेन लावलेली आहे पण ही पॅक आहे. पण आता काय करू आपण हे खोलायच्या आधी ना त्याच्यावर सेप देऊन घेऊया. आता आपण याच्यावर शिलाई मारून घेऊ. बघा अशा पद्धतीने आपली पॅन्ट फिनिश झालेली आहे. तर हे जे दिसतंय वर इथं आपण काज केल्यानंतर ऑटोमॅटिकच ते पॅक होणार आहे. आणि इथे मी थोडीशी हात शिलाई मारून घेऊ. अशा पद्धतीने आपला पॅन्ट रेडी झालेली आहे. या बाजूने स्टिचेबल आहे, या बाजूने पण स्टिचेबल आहे. अशा पद्धतीने आपली पॅन्ट रेडी झालेली आहे. आता बॉटम फोल्ड करतो मी आणि याला हात शिलाई मारतो म्हणजे आपली पॅन्ट रेडी होऊन जाईल.